शिवराज भूषण. मी जिजा. लेखक कवी भूषण. सादरीकरण डॉक्टर भूषण शानभाग. मी जिजा भाग 7वा. दिवसागणिक गर्भ वाढत होता आणि एकापेक्षा एक वाईट बातम्या येत होत्या. अनेक जागी आदल्या वर्षी पावसाचा थेंबही पडला नव्हता. दुष्काळ खायला उठला होता. मूठभर धान्यासाठी खून पडत होते. अन्नान्न दशा म्हणजे काय हे महाराष्ट्राकडे पाहून कळत होतं. गडाची कोठारं भरलेली होती हे खरं, पण ती किती लोकांना आणि किती दिवस पूर्ण? प्रत्येक दाणा खबरदारीनं राखला जात होता. गडाखाली गावात मात्र वेगळी स्थिती होती. लूटमार, चोऱ्यांची तक्रार रोजच गडावर येत होती. शिक्षा करायची कोणाला आणि का हे ठरवणंच अवघड होतं. गावोगाव पुंड आणि पाळेगार रस्ते अडवित होते. येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूला लुटत होते. कधी लहर फिरली तर डोकी मारत होते. त्यांच्यावर ना कोणाचा वचक ना कोणाचा ताबा. रस्त्याचे राजेच जणू आहे. बळी तो कानपिळी म्हणजे काय हे या गुंडांकडे पाहून अगदी अचूक कळत होतं. कोणीही बळवंतानं उठावं, हाती भल्या रुंद पात्याची तेक तलवार घ्यावी आणि मुलूक ताब्यात घ्यावा असं चाललं होतं. पण या अशा गुंडांना नियम काहीच नव्हते. मनात येईल त्याला लुटतील. कोणा घरी चांगलं नामांकित शस्त्र असलं की यांनी लुटलंच. कोणा घरी भरपूर दूध देणारी दुभती गाय असली की ती ह्यांचीच. आणि कोणाची लाडाची लेक वयात आली की यांची नजर तिच्यावर कधी पडेल काही नेम नसायचा. त्याच्यात भर म्हणून की काय, गावचे पाटील वतनदार जळवे सारखे चिकटलेले असायचे. त्यांच्याकडे तर गावकऱ्यांना लुटायच्या सनदच असायच्या. बादशाही शिक्क्याच्या. पुंड पाळेगार दादागिरीनं लुटायचे आणि पाटील कुलकर्णी अधिकारानं लुटायचे, एवढाच फरक. मला चीड येत होती आणि ती बाळापर्यंत पोहोचत होती, पण काय उपयोग? कोणी आहे का असा बळजोर समर्थ वीर जो ह्यांच्यावर दाब ठेवील? कोणीच नव्हता. दिवसामागून दिवस गेले आणि एक दिवस अचानक सारे तोंड चुकवू लागले. हा कुणास ठाऊक, मला पाहताच सगळीकडे चिडीचूप होऊ लागलं. कोणालाही काही विचारलं तरी नीट उत्तर मिळेना. शेवटी मला असह्य झालं आणि मी विश्वासरावांना गाठलं. ते सुद्धा टाळाटाळ करीत आहेत असं पाहिल्यावर मला शेवटी सांगावं लागलं की विश्वासराव मला बहीण मानता आणि वागणूक मात्र परकीच देताय. जर नीट माहिती सांगू शकत नसाल तर तसं सांगा, म्हणजे मला इथे राहायचं की नाही ठरवता येईल. स्वारींची काही वावकी खबर आली का? नाही, राजे ठीक आहेत. तुटक उत्तर आलं. मग माझ्यापासून काय लपवताय? मी जरा गुस्सातच विचारलं. यावर उत्तर देण्याऐवजी ते टिपं गाळू लागले. एवढा मोठा पुरुष असं रडताना पाहूनच मला काहीतरी विपरीत घडल्याची शंका आली. काय झालंय स्पष्ट सांगा विश्वासराव. काहीही सांगितलं तरी मी ते पचवू शकेन. मी जरा वरच्या आवाजातच विचारलं. लखुजीराजे गेले राणीसाहेब, विश्वासराव म्हणाले. निजामाच्या दरबारात त्यांचा खून झाला. 2 दिवसामाग नेहमीप्रमाणे लखुजीराजे निजाम दरबारात मुजऱ्याला गेले. सोबत आपले बंधू दत्ताजी, अचलोजी, रघोजी आणि यशवंतराव पण होते. दरबारात आधीच कट शिजला होता. लखुजीराजे मुजऱ्यासाठी वागताच बादशाह दरबारातनं उठून गेले. हा अपमान लखुजीराजांना झोंबला आणि त्यांनी काही करायच्या आतच इतर सरदारांच्या तलवारी उपसल्या गेल्या. सर्व जाधवांची निजाम दरबारात कत्तल झाली. धाकटे बहादूरजी आणि आपले काका जगदेवराव गडावर मुजऱ्याला गेले नव्हते, तेवढेच बचावले. एवढं बोलून विश्वासराव थांबले. थांबले कसे? माझं माहेर पूर्णपणे विस्कटल्याची, उद्ध्वस्त झाल्याची खबर देऊन गेले. काय होतंय हेच मला कळेना. एकेकाळचे निजामशाहीचे आधारस्तंभ असे कुत्र्याच्या मोतीनं मेले. त्यांच्या मदतीला एकही मराठी सरदार आला नाही. शिंदखेडच्या वाड्यात येऊन इतक्या वेळा पाहुणचार झोडून जाणाऱ्या एकालाही त्यांची मदत करावी असं वाटलं नाही. मला काहीच कळेना. माझी शुद्ध हरपली. शुद्धीवर आले ते दादांच्या नावानं हाक मारतच. दत्ताजी दादाचा विटा कामाला आला नव्हता. अचलोजी दादाची घोडेस्वारी यावेळी उपयोगाची राहिली नव्हती. राघोजीचा मदतीला चपळपणा तलवारीचे वार चुकवू शकला नव्हता. बलदंड, ज्यांचा शब्द कधी सिंदखेडला खाली पडला नाही असे आबा, मुलाण्यानं बकरा कापावा तसे कापले गेले होते. गुन्हा काय? गुन्हा एकच, यवनी बादशहाची मनोभावे चाकरी करण्याचा. काय झालं ते सावकाशीनं कळलं. निजामाचा एक सरदार हमीद खान यानं बादशाचे कान फुंकले होते. त्याप्रमाणे बादशानं हुकूम दिले होते. सफदर खान आबांचा काळ बनला. बाकीच्यांनी माझ्या भावानं मारलं.
माझं माहेर त्या एकाच दिवसात उजाडलं. तिथं मी जात नव्हते, तरी त्याचा मला केवढा आधार वाटायचा हे तेव्हा कळलं. आई आणि तिन्ही भावजया शिंदखेडला सती गेल्या. बहादुरजी आणि भावांची लहान मुलं फक्त वाचली, काका वाचले, बाकी सारं सारं शून्य झालं. शूर, वीर, बलवान रखुजी राजे यांना मृत्यूनंतर साधा नीट अग्नी सुद्धा मिळाला नाही. आणि याचा परिणाम काका आणि बहादुरजी निजामशाही सोडून मोगलांना मिळाले. पण स्वारींनी मात्र वेगळा मार्ग पत्करला. त्यांनी आपल्या स्वराज्याच्या कल्पनेचा पाठपुरावा करायचं ठरवलं. इकडून बादशाही विरुद्ध उठाव करणं झालं. पुण्यात आमचे 2 वाडे होतेच. तोच परिसर आधी स्वतंत्र करायचा स्वारींनी प्रयत्न केला. पण दुर्दैवच आडवं आलं. आदिलशाहीचा वजीर खवास खान यानं खूप मोठी फौज स्वारींवर हल्ला करायला पाठवली. स्वारींना माघार घ्यावी लागली आणि आदिलशाही फौजेनं पुणं जाळलं, वाडे पेटवून दिले, शेकडोंची कत्तल केली. रायाराव मुरार जगदेव यांनी स्वतः पुढाकार घेऊन पुण्याची माती केली. वर आणखी पुण्यात गाढवांचा नांगर फिरवला. तिथे एक पहार आणि त्याला तुटकी वाहन टांगून ठेवली. फुटकी कवडीही टांगली. याचा अर्थ दवंडी पिटून सर्वांना याचा अर्थ कळवला गेला. याचा अर्थ हे आता स्मशान झालंय. इथे कोणीही वस्ती करायची नाही. जो इथे वस्ती करेल तो निर्वंश होईल. जो कोणी ही ठोकलेली पहार काढील त्याला बादशहाचा गुन्हेगार समजलं जाईल. मुरार जगदेव एकेकाळचा स्वारींचा मित्र. स्वारी बरोबर स्वाऱ्या शिकारीत अनेकदा बरोबर असायचे मुरार जगदेव. अगदी आमच्या घरी येऊन पाहुणचार घेऊन कितीदा गेलेले. त्यांची हत्तीची तुला करायची इच्छा स्वारींनी पूर्ण केलेली. इतकी जवळीक. या मुरार जगदेवांना आमच्या पुण्याचं स्मशान करताना काहीच वाटलं नाही. यवनी सत्तेचे गुलाम, दुसरं काय. अंधार झाला की स्वतःची सावली सुद्धा साथ सोडते. इथे तर माणसं होती, ही काय साथ देणार. मन खट्टू झालं. संकटामागून संकट कोसळत होती. पण माझ्या बाळाला मात्र काहीही फरक पडत नव्हता. जणू काही ते या सर्वांपेक्षा अलिप्त होतं. पोटात खेळतच होतं. आज उद्या करता करता एक दिवस मला त्याच्या येण्याची चाहूल लागली. बाळंतघर तयारच होतं. चांगल्या हातगुणाच्या सुईणी, वैद्य गडावर आणून ठेवले होते. वेळ होताच मला बाळंतघरात नेलं गेलं. कशी बशी अवघडलेली मी आत गेले. वेदना सहन केल्या आणि एका लुसलुशीत सुदृढ बालकाचा जन्म झाला. सटवाई येऊन ललाट लेख लिहून गेली. काय लिहिलं होतं तिलाच ठाऊक. मनोमन मात्र मी सगळ्या अन्यायांवर मात करील असं काहीतरी लिही ग बाई, मी तिच्याजवळ मागणी करत होते. शंकराचं नाव ठेवायचं असं आधीच ठरलं होतं. त्याप्रमाणे शिवाजी नाव ठेवलं. शिवाई देवीचा आशीर्वाद तर होताच, त्यामुळे तेही एक कारण होतं. शुभ शकून म्हणून की काय, बारशाच्या दिवशीच सासूबाई उमाबाई साहेब गडावर पावत्या झाल्या. शिवाजी हे नाव त्यांना पण आवडलं. लक्ष्मीबाईंचा या नावामागचा हेतूही त्यांना पटला. जिजा, अग हे मूल अगदी गुणाचं होणार बघ बाई, सासूबाई म्हणाल्या. या बाळाला कुठं ठेवू आणि कुठे नको असं त्यांना झालं होतं. मी त्यांना म्हटलं, हा पोटात असतानाची लक्षणं काही ठीक नव्हती सासूबाई, आता काय होतंय ते पाहूच. तर त्या म्हणाल्या, जिजा अगं अशाच वेळी नेहमी भगवंताला अवतार घ्यायचा असतो. सगळं ठीक असेल तर अवतार कशाला घेईल तो. हं? जेव्हा सगळ्या पृथ्वीला भार असह्य होतो तेव्हाच अवतार येतात. धीर धर, सगळ्या दुष्टांचा नाश हा करतो की नाही बघ. मी मनापासून हसले. कशाचा कशाला अजून पत्ता नाही आणि दुष्टांचा नाश करणार. मनातल्या मनात मात्र देवी भवानीला म्हणाले, असंच घडो ग माये, कोणीतरी यावेळी धर्म वाचवायलाच हवाय. यवनी सत्तांचा हैदोस थांबवायलाच हवाय. उघडच आहे की जो हे करायला जाईल त्याला अग्निदिव्यच करावं लागणार आहे. पण हे होणार असेल तर माझ्या मुलाचा त्यासाठी प्रसंगी त्याग करायचीही माझी तयारी आहे. काही दिवस गेले आणि स्वारी पण गडावर आली. बाळाच्या कौतुकात दिवस कसे जात होते ते पण कळत नव्हतं. दिवसामासांनी शिवबा मोठा होत होता. थोडे दिवस थांबून स्वारी पुन्हा लढाईवर निघून गेली. शिवबाच्या खेळांना अंगण अपुरं पडू लागलं. फारच चळवळ मूल होतं. कोणाशी सहज मिसळणं हा त्याचा स्वभावच होता. कोणाकडेही जायला कधी मना करायचा नाही, पण मध्येच कधीतरी अगदी विचारात पडल्यासारखा बसायचा. मी पूजेला बसले की मात्र शेजारी येऊन स्वस्थ बसायचा. देवघरात एक काली मातेची मूर्ती होती. तिच्या पायाखाली तुडवल्या जाणाऱ्या दैत्याबद्दल त्याला फार कुतूहल.
तो कोण आहे? त्याला देवी का मारते आहे? त्यानं काय केलं? एक ना दोन, 100 प्रश्न. असंच कुतूहल विष्णूच्या हातातल्या सुदर्शनाबद्दल. प्रश्न तर कधी संपतच नसत. आपण गडावर का राहतो? सगळी माणसं गडावरच राहतात का? काही गडाखाली का राहतात? आपल्याला सगळे बाळराजे का म्हणतात? मी बाळराजे, मग राजे कोण आहेत? ते आपल्याबरोबर का राहत नाहीत? बादशाह कोण आहे? तो काय करतो? प्रश्नांची उत्तरं देताना मी टेकीला येईल. पुरे की आता. पण ते सबस्क्राईब करायचं होतं, ते राहून गेलं तुमचं. केलं का सबस्क्राईब? जरा करा ना सबस्क्राईब चॅनेलला पटकन. मला पण बरं वाटेल ना, किती सबस्क्रायबर आहेत कळलं मला की. हं? ठीक आहे. पुढची गोष्ट पुढच्या भागात. वाट बघा, लवकरच आहे. ओके.